हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर हा ब्लॉग आहे तो दिवाळीच्या लक्ष्मीपूजनचा आहे. आणि लक्ष्मीपूजन दिवशी सकाळी फराळ वगैरे झाल्यानंतर घरातील सर्व कामे झाल्यानंतर आलेले आहे दुकानामध्ये. आणि दुकानामध्ये आम्हाला हार बनवायचे होते कारण आज लक्ष्मीपूजन आहे. सो दुकानासाठी पूजेसाठी गाडीला घराला सगळ्याला हार बनवायचे होते. आणि ते बघू शकतो मी फुले आणून ठेवले आहेत आणि हार बनवायचे काम हे चालू आहे. मी या ठिकाणी हार बनवून घेत आहे. आहो सुद्धा हार बनतात म्हणून मला काम पण होतं, त्यामुळे मी आव्हानं पण सांगितलं की तुम्ही मला मदत करायची आहे म्हणून. हा छोटा देवीच्या फोटोला केलाय आणि हा दुकानाच्या त्या फोटोला केलाय. इथला एक केलाय चौकटीचा, तो इथे आहे आणि घरच्या चौकटीला एक आणि गाडीला एक आणि वरच्या सायकलला एक. अशा हार तयार झालेत. आता थोडेसे फुलं राहिलेत ते पूजेला आणि थोडीशी रांगोळीला वापरणार आहे मी. हॅलो नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी दिवाळी. तर माझे हार आहेत ते बनवून झालेले आहेत, पण मी ब्लाऊज शिवत होते आणि तो अर्धा राहिलेला आणि आहोनीमध्येच मला हार बनवायला बोलवलं होतं. हा अर्धा ब्लाऊज झाला होता आणि त्याचं एक बॅक डिझाईन आहे ते ॲक्च्युली करायचे ते. सो ते करता करताच मी गेलेली, आता मी पूर्ण केलेलं आहे. असं त्याला असे छोटे छोटे गोळे लावलेले आहेत, ते मी आत्ता लावले. अजून मला रांगोळी काढायची आहे आणि आहो आहेत ते खरेदीला गेलेत. थोडं सामान त्यांनी आणून ठेवलं आहे आणि अजून आणायला गेलेत आणि रांगोळीचे कलर्स पण आले, त्यामुळे मी थांबले रांगोळी काढायचे. तोपर्यंत हा ब्लाऊज आहे तो कंप्लीट करून घेते पटकन. ॲक्च्युली दिवाळीच्या दिवशी मी ब्लाऊजचं काम करत नाही, पण आज खूप धावपळ झाल्याने हे ब्लाऊज पण आहे ते द्यायचे आहेत, म्हणून मग हे ब्लाऊज आहे ते पूर्ण करत आहे मी. तर या ठिकाणी हा माझा ब्लाऊज आहे तो कंप्लीट झालेला आहे. बॅकला असा गेला गोल गोल. आता याला काच बटन आहेत, त्यामुळे हा असाच मी ठेवणार आहे. काच बटन असल्यामुळे ते मशीनवरती मी करून आणते. आणि आता खूप वेळ झाला, ॲक्च्युली 5 वाजत आलेत आणि आता मी हे पण ब्लाऊज आहेत ते काच बटनला द्यायचे. हे रात्री मी काल 2 आहेत ते शिवलेले, ह्याचे पण डिझाईन आहेत. हा असं शिवलेला. आता ह्याचं मागचं सगळं विस्कटले. बॅकला फ्रंट काय कटोरीचं आहे, ह्याचं पण शिवलेलं. हे सगळेच ब्लाऊज काच बटन करायचे आहेत आणि काच बटनला द्यायचे आहेत. आता घडी पडले त्यामुळे चुरगाळल्यासारखं झाले. परत त्याला आणल्यावरती व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवायचं. आता काही काच बटनला द्यायचं आहे, नंतर मग बघूया. सो हे ब्लाऊज आता माझे झालेले आहेत आणि आता रांगोळी काढणार आहे. रांगोळी कलर आहेत का नाही ते पटपट पडत नाहीत ना, आपल्या हातातनं पण पटपट पाडायला येत नाही. म्हणजे आता काय जण असं करायचं. बघूया वर्क होतं का. चलो रांगोळी काढायला चला. तर या ठिकाणी मी फक्त रांगोळी काढून घेतलेली आहे आणि पूजा इथे आल्यावर मारणार आहे, कारण घरी जाऊन मला फ्रेश व्हायचं आहे आणि आल्यानंतर मी पूजा मांडणार आहे. फक्त रांगोळी काढून घेतली आहे, बाकी सगळं आवरायचं आहे. आणि 6 वाजलेत, अंधार पडायला लागला आहे. सो आता घरी जाते आणि गावरून मग माघारी येणार आहे. आहो आणि वरद आहेत ते गेलेले आहेत पाणी आणायला आणि ते आल्यानंतर मग मी जाणार आहे घरी. आणि आता मला अजून आवरायचं आहे, घरची पूजा मांडायची आहे आणि नंतर मग यायचं आहे. घरी आल्यानंतर मी दारामध्ये पण ही रांगोळी काढलेली आहे. वेळ नव्हता पण पटापट रांगोळी काढून घेतली. नंतर पूजा वगैरे मांडली होती आणि नंतर आम्हाला परत दुकानात जायचं होतं. ही आहे घरात मांडलेली पूजा आणि लक्ष्मीपूजन इथे झालं होतं आणि नंतर आम्हाला दुकानात जायचं होतं.
कशाला काढायचं त्याच लागलं ती हे आहे का नाही केला मी स्टार्ट. आरती कधी करायची? किती वेळ लागला? करू का? 1 मिनिट होत आलं. 1 मिनिट झाली. स्टोरी स्टॉप करू का? संसारी अनाथ नाथ
पासून तो पाशा तुझं वाचून पूर्वील आशा देशा देवी जय देवी जय महिषासूर बोल भूती पाठा तुझी नाही चाळीस मले परंतु न बोल काही राज करता पडले प्रवाही ते बघताला पाऊस करला. कॅमेरा किस्ता आला तुझ माझी उंची पुरते का बंबईच्या तेवढी मग तुझं डोकं दिसणं झालंय. माझी रांगोळी सगळं विजायला लागलं. पेटवलं बघा. उभा आहे ना ते काय आहे याडव आहे काय आहे रे ते काय आहे नक्की ते काय आहे कधी पेटायचं कसलं बरं माणसं बघा पेटते का नाही बघू ए बघू इकडे लगेच दिसते. लग्नाच्या आधी नाही एवढंच वेळ मी तर रांगोळी काढण्यावर असायची. छान काढलं मस्तच काढलं. तर आता माझी पूजन आहे ते झालेलं आहे पूजन करून आणि आता मी बसले ब्लाऊज शिवायला. काम 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 लक्ष्मीपूजन करून झाल्यानंतर त्या ठिकाणी मी पुन्हा ब्लाऊज शिवायला बसले होते आणि हा ब्लाऊज आहे तो मला उद्या द्यायचा होता सकाळी. सो म्हणून मी हा ब्लाऊज शिवायला घेतला होता आणि हा ब्लाऊज कंप्लीट करून मगच घरी गेलो आम्ही आणि नंतर जेवलं. खूप वेळ झाला त्यामुळे हा ब्लॉग काय पुढे मी शूट घेतला नव्हता. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करता येतो. मला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.